गुड मॉर्निंग. तर आज करायचं होतं माहीचं बोरणान, तर त्याच्यासाठीच आम्ही थोडीशी शॉपिंग करण्यासाठी बाहेर आलो होतो. चॉकलेट, कॅडबरी, गोळ्या, बिस्किट, नंतर लाह्या वगैरे घेण्यासाठी. आणि तिथंच एक कुत्रं होतं आणि असलं सुंदर दिसत होतं ना, म्हणजे तिचं म्हणजे त्या कुत्र्याचं नाव होतं अलेक्सा. म्हणजे आमच्या शेजारीच आहे, रोडलाच. मी तिथं नेहमी फुलं घेते ना, तर तिथंच आहे. खूप सुंदर आहे ते कुत्रे. आणि माही त्याला हात लाव मला लाव म्हणत होती. स्वतः लाव म्हणलं तर लावत नव्हती. खूप भे लागली होती तिनं त्याला. आणि ती दिसायला पण असलं भारी होते ना, खूप छान. मला तरी कुत्रं लई जास्त आवडते. नंतर घरी आल्यास मस्त रेडी वगैरे झाली. मस्त अशी ब्लॅक कलरची साडी घातली होती. माहीला पण ब्लॅक कलरचा फ्रॉक घातला होता. मी कसे दिसत होते सांगा मला कमेंटमध्ये. एकदम साधा सिंपल. मी अजिबात सुद्धा काहीच मेकअप केला नव्हता, कारण मला वेळच मिळाला नाही. घरातली सगळी आवराआवरी हे ते करण्यातच वेळ खूप जास्त गेला. आणि ही केली होती मी छोटंसं डेकोरेशन. कसं दिसायला लागले ते पण मला सांगा. नंतर इकडं प्लेटामध्ये हळदी कुंकू आणि तिळगुळ हे सगळं ठेवलं होतं. आणि माही इथं खायला लागली होती, जी हलवा असते ना, तर ते खायली होती. इथं छोटंसं डेकोरेशन केलं होतं मिस्टरांनी. आणि फुगे ह्यांनी खूप जास्त वर लावले होते, त्याच्यामुळे एवढं काही दिसत नव्हतं. फुगे पूर्ण कॅमेऱ्यामध्ये आले नाहीत, कारण वर झालं ते. नंतर दीदी आल्या होत्या. इथं मी तयार केलं होतं आता सगळं. लाह्या आणि चॉकलेट बिस्किट एवढंच होतं. ह्या वर्षी जास्त काही आणले नव्हते आम्ही आयटम. म्हणजे जास्त बिस्किट वगैरे नव्हते आणले किंवा चॉकलेट वगैरे वेगळ्या प्रकारचे नव्हते आणले. नंतर इथं चालू होतं, सगळ्या लेडीज वगैरे आल्या होत्या. आणि माहीचं इथं औक्षण चालू होतं पहिल्यांदा. नंतर औक्षण केल्याच्या नंतर तिच्या अंगावर टाकल्या होत्या लाह्या, गोळ्या, बिस्किट जे काय असते ना, तर ते. आणि लेकरं आमच्या बिल्डिंगमध्ये तर जास्त नाहीतच. आणि आजूबाजूचे कुणी येते कुणी नाही, तर मी जेवढ्यांना बोलवलं होतं ना, त्यांनी त्यांच्या ह्यांना आणलं होतं. माही तर बघा कशी दिसायला लागली. तिनं ज्वेलरी अंगावर काहीच नाही घातली. तिला एवढी सगळी मी ज्वेलरी घेतली होती. हे ती गळ्यातलं, नंतर हातातले बाजूबंद वगैरे, हातातल्या बांगड्या वगैरे, हे सगळं मी घेतलं होतं तिच्यासाठी. पण तिनं काहीच घेतलं नाही अंगावर. म्हणजे घातलं ना की लगेचच काढून टाकायला लागली. किती वेळेस 2-3 वेळेस मी ट्राय केलं तिला घालण्याचं, पण तिनं काय ऐकलीच नाही. घातलंच नाही तिनं काहीच. आणि बघा ही कशी दिसायला लागली ती. हातात नाही काहीच, गळ्यात नाही काहीच, फक्त फ्रॉक घातला आहे ब्लॅक कलरचा त्याच्यामुळं. आणि मग इथं आता सगळ्यांनी तिच्या अंगावर काय ते हे टाकायला सुरुवात केली होती, लाह्या. आणि मला बोरं पण काय भेटले नव्हते. बोरणार म्हणल्यास बोराचा पण जास्त माना असते, तर बोरं पण भेटले नव्हते मला. होते बोरं, पण ते दुसरे असतात ना, ते ॲपल बोरसारखे, तर ते होते. तर ते मला नको होते, बारीक बारीक पाहिजे होते, पण ते काय भेटले नाहीत. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आणि बोरणार आणि त्याचबरोबर मी हळदी कुंकाचा पण कार्यक्रम सोबतच ठेवला होता. हे आमच्या बिल्डिंगमधले आहेत सगळेजण. आणि दुसरे जे आहेत ते मैत्रिणी आहेत. आणि मग काय ह्यांना हळदी कुंकू हे ते लावलं. आणि वाण देण्यासाठी मी आणला होता जो हळदी कुंकाचा करंडा असते ना, तर ह्यांच्या हातात तुम्हाला दिसत असेल, तर सुंदर असा. मला त्याची डिझाईन खूप जास्त आवडली होती, त्याच्यामुळे मी हा करंडा घेतला होता हळदी कुंकाचा. सगळ्यांना तिळगुळ हे ते दिला आणि त्याचबरोबर वाण पण दिलं. मस्त असे फोटो वगैरे काढले सगळ्यांसोबत. आणि मग निघाले होते सगळेजण आपापल्या घरी. तर इथं आता दीदी निघाल्या होत्या घरी. तर फायनली आता सगळं झालेलं आहे. आता सगळं मला पसारा आवरायचा आहे. सगळ्या घरात तिथून पसारा झाला आहे. हे बघा, इकडं चटई, ती काय ती प्लेट हे खाल्लेलं, काय ते समोसा खाल्लेला. आणि इथं किचनवर तर बघा केवढा झाला आहे रे बाबा पसारा. इकडे हे सगळा पसारा झाला आहे. आणि बेड हॉलमधला सगळा पसारा इकडं आणून ठेवला होता, तर इकडं पण झालेला आहे. हे आता बाजूला करायचं आहे. मेन म्हणजे किचनवर खूप जास्त झालं आहे, ते पहिल्यांदा आवरावं लागेल. आणि आम्ही खाण्यासाठी दिला होता समोसा, चटणी आणि मिरची. आणि माझ्या नावाचा एकच समोसा राहिला, बाकी सगळे संपले. तर चला मी पण खाते. आणि आता साडी वगैरे आवरायची. आणि आता स्वयंपाकामध्ये बनवायचे खिचडी. दुसरं तर काय मी बनवू शकत नाही, आता दमली खूप जास्त मी. आणि गेलेत आता सगळेजण. चला, माहीचे पण कपडे इथे काढलेत. तिला काय झोपी ना झाली. 9:30 10:15 व्हायला लागले, तरी तिला झोपायचा पत्ता नाही. आता तिला झोपायला तर झोप ना. आणि एवढी सगळी ज्वेलरी घेतलेली त्याच्यासाठी तिला 1 मिनिट सुद्धा ठेवली नाही अंगावर. लगेचच काढून फेकून टाकायला लागली. हातात घातलेलं बाजू बांधले, ते पण काढून टाकलं. सगळंच काहीच नाही ठेवलं. ज्वेलरीचा तर काहीच उपयोग झाला नाही, हलव्याच्या दागिन्याचा. तर ही पोरगी आहे आमची असली आगाव, ही गाबडी लईला टोचत आहे सगळं, आहे का नाही.